हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू MPSC माझा. मी सुप्रिया दिलीप चव्हाण, सध्या परीक्षा दिन मुख्याधिकारी म्हणून कार्यरत आहे. आज आपण भौगोलिक माहिती प्रणाली म्हणजे GISची माहिती घेणार आहोत. सोबतच आपण GPS आणि वेगवेगळ्या देशातील GPS सारख्या यंत्रणा कोणत्या आहेत ते पाहणार आहोत. तर आपण हे सर्व NCERTच्या 12वीच्या नोटबुकमधून जो 6वा चॅप्टर आहे त्यातून हे सगळं करणार आहोत आणि हे मी एक्सप्लेनेशन मराठीमध्ये घेऊन आलेले आहे. आता आपण आपल्या लेक्चरला सुरू करूया. सगळ्यात आधी GISची आपल्याला व्याख्या पाहायची. GIS काय आहे? तर ही एक इन्फॉर्मेशन सिस्टीम आहे. कसली? तर जॉग्राफिकल, म्हणजे एखाद्या ठिकाणची जॉग्राफिकल एरिया जो आहे त्याची माहिती कॅप्चर करणं, स्टोअर करणं, चेक करणं, डिस्प्ले करणं, मॅनिप्युलेट करणं किंवा ॲनालाइज करणं आणि त्याचं सिंथेसिस करणं, या सगळ्या गोष्टी येतात जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम. डेटा इज ऑलवेज रिलेटेड टू पोझिशन्स ऑन अर्थ सरफेस, म्हणजे कोणतंही एखादं ठिकाण असू दे त्या ठिकाणाशी संबंधितच हा डेटा असतो आणि त्याच्या या वेगवेगळ्या प्रोसेस करण्याला आपण GIS म्हणजे जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम असं म्हणू शकतो. टाईप्स ऑफ डेटा. आता आपल्याला जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम जी आहे ती तयार करायची आहे. तर त्यामध्ये डेटाचे 2 टाईप्स असतात. एक आहे स्पेशल डेटा आणि नॉन स्पेशल डेटा. तर याचा अर्थ काय? स्पेशल डेटा म्हणजे काय? जो डेटा हा विशिष्ट स्थानाशी म्हणजे पृथ्वीवरील विशिष्ट ठिकाणाशी संबंधित असतो किंवा त्या डेटामुळे त्या ठिकाणाचा बोध होतो, तो असतो स्पेशल डेटा. आणि नॉन स्पेशल डेटामध्ये या डेटामुळे कुठल्याही विशिष्ट अशा स्थानाचा बोध होत नाही, तर कुठल्याही वस्तूचा किंवा एखाद्या स्थानाच्या प्रॉपर्टीचा बोध होऊ शकतो. आता यातला स्पेशल डेटा जो आहे तो प्रीरिक्विसाइट इन GIS आहे. स्पेशल डेटा आणि नॉन स्पेशल डेटा याबद्दलचे एक्झाम्पल जे आहेत ते MPSCच्या एक्झामला विचारले गेलेले आहेत. खालीलपैकी कुठला स्पेशल डेटा आहे किंवा कुठला नॉन स्पेशल डेटा आहे किंवा त्यांची व्याख्या. तर आपण हे सविस्तर आणखी समजण्यासाठी पुढे जाऊया. इथे आपण बघू शकता की स्पेशल डेटा म्हणजे काय आहे. तर बघा, इथे आपण आधी राईट साईड बघूया. इथे काय दिलंय बघा, लिटरेट पॉप्युलेशन इन स्टेट 1981. केरळ, महाराष्ट्र, गुजरात आणि पंजाब या 4 ठिकाणचं लिटरसी रेट जो आहे तो दिलेला आहे. म्हणजे हा स्पेशल डेटा आहे, कारण या डेटामुळे आपल्याला यातले हे जे आहेत स्टेट, पर्सेंटेज मेल आणि पर्सेंटेज फिमेल यांना आपण डेटा ॲट्रिब्यूट म्हणतो. म्हणजे त्या डेटाशी रिलेटेड जे पार्ट्स आहेत त्यांना आपण ॲट्रिब्यूट म्हणतो. आणि या ॲट्रिब्यूटपैकी कोणताही एक ॲट्रिब्यूट जरी स्पेस रिलेटेड असेल किंवा एखाद्या विशिष्ट ठिकाणाशी रिलेटेड असेल तर तो स्पेशल डेटा होतो. यामध्ये हा जो ॲट्रिब्यूट आहे स्टेट, हा पृथ्वीवरील ठिकाणांशी रिलेटेड आहे. म्हणजेच काय, केरळ, महाराष्ट्र, गुजरात, पंजाब याने आपल्याला विशिष्ट ठिकाणांचा बोध होतो आणि हे त्यांचे लिटरसी रेट दाखवतात. त्यामुळे हा डेटा आहे स्पेशल डेटा. याउलट तुम्ही जर इकडे आलात की स्टॉक रजिस्टर ऑफ सायकल शॉप काय आहे, व्हील स्पोक, बॉल बेअरिंग, व्हील रिम, टायर यामुळे कुठल्याही ठिकाणाचा बोध होत नाही तर वस्तूंचा बोध होतो. त्यामुळे हा आहे नॉन स्पेशल डेटा. जो स्पेशल डेटा असतो त्याच्यामध्ये त्याला एक विशिष्ट वैशिष्ट्य असतात. तो पॉईंटने रिप्रेझेंट करता येतो किंवा लाईन्सने रिप्रेझेंट करता येतो किंवा एरियाने आपण रिप्रेझेंट करू शकतो. स्पेशल डेटा म्हणजे पॉईंट, लाईन आणि एरियाने रिप्रेझेंट केला जाणारा डेटा. आता याला अजून आपण इलॅबोरेट करण्यासाठी हे एक्झाम्पल बघूया. तर इथे काय आहे बघा, 2 वेगवेगळे टेबल दिलेले आहेत. यापैकी नॉन स्पेशल डेटा काय आहे आणि स्पेशल डेटा काय आहे तो आपण बघूया. आता नॉन स्पेशल डेटामधले एक्झाम्पल बघू. आफ्टर स्कूल प्रोग्राम्स, म्हणजे हे प्रोग्राम आहेत, हे कुठल्याही स्पेस किंवा ठिकाणाशी रिलेटेड नाहीत म्हणून हा नॉन स्पेशल आहे. चर्च पॉप्युलेशन आहे परंतु चर्चचं लोकेशन असतं तर तो स्पेशल डेटामध्ये आला असता. स्टुडंट रोस्टर असेल, हा पण नॉन स्पेशल डेटा आहे. त्यानंतर सबवे ट्रिप डिस्क्रिप्शन असेल, हा नॉन स्पेशल आहे परंतु ती ट्रिप कुठून जाते हा जर आपण रूट पाहिला तर तो असतो स्पेशल डेटा. नंबर, टाईप्स अँड ट्रीज इन पार्क, हा आहे नॉन स्पेशल डेटा परंतु पार्कचं लोकेशन बघितलं तर तो स्पेशल डेटा येतो. ब्रेक इन्स पर मंथ नॉन स्पेशल डेटा. लँग्वेज स्पोकन नॉन स्पेशल आहे परंतु ती लँग्वेज कुठल्या राज्यात बोलली जाते किंवा कुठल्या राज्यात कुठली लँग्वेज सगळ्यात जास्त बोलली जाते हे जर आपण पाहिलं तर तो झाला स्पेशल डेटा. त्यानंतर काउंट्स ऑफ रॅट्स, हा आहे नॉन स्पेशल डेटा परंतु कुठल्या राज्यामध्ये जास्त रॅट्स आहेत किंवा कुठल्या जिल्ह्यामध्ये जास्त रॅट्स आहेत हे जर आपण बघितलं तर तो झाला स्पेशल डेटा. तसंच एजेस अँड डेट्स ऑफ बर्थ हा नॉन स्पेशल डेटा आहे. आता स्कूल ॲड्रेसेस हा आहे स्पेशल डेटा. हे सगळे स्पेशल डेटाचे एक्झाम्पल्स आहेत. इथनिक कल्चरल एजन्सीज स्पेशल डेटा. सेन्सस ब्लॉक डेटा हा पण स्पेशल आहे, ब्लॉक रिलेटेड असतो, लोकेट करता येतो आपल्याला. सबवे एंट्रन्सेस, पार्क मॅप्स, पोलीस स्टेशन्स हे सगळे आहेत स्पेशल डेटा. आय होप स्पेशल काय आणि नॉन स्पेशल काय हे तुम्हाला कळलं असेल. हे समजल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही, त्यामुळे हे व्यवस्थित समजून घ्या. पुढे आता आपल्याला GIS मध्ये महत्त्वाचं काय आहे तर स्पेशल डेटा. यामध्ये आता बघू आपण काय असतं यामध्ये. तर हा डेटा मॅप्सच्या थ्रू आपण मिळवू शकतो.
मॅप्स हे स्पेस रिलेटेड असतात, विशिष्ट ठिकाणचे असतात, त्यामुळे स्पेशल डेटा मिळवण्यासाठी आपण मॅप्सचा वापर करतो. आणि याचे प्रॉपर्टीज काय असतात किंवा स्पेशल डेटाची वैशिष्ट्य काय असतात, तर त्यांना विशिष्ट स्केल असते. आपण बघतो मॅपला स्केल असते. त्यानंतर मॅपवर सिम्बॉल्स आणि कलर्स असतात. वेगवेगळी ठिकाणं दाखवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचा सिम्बॉल्सचा वापर केला जातो. तसेच मॅपमधल्या काही गोष्टी दाखवण्यासाठी वेगवेगळ्या कलर्सचा वापर केला जातो, जसे की नदी आपण स्काय ब्ल्यू कलरने दाखवतो. अँड कोऑर्डिनेट सिस्टीम, मॅपवरचं एखादं ठिकाण जर आपल्याला लोकेट करायचं असेल किंवा पॉईंट आउट करायचं असेल तर आपण कोऑर्डिनेट सिस्टीम वापरतो. याचा अर्थ हे सगळे स्पेशल डेटाचे प्रॉपर्टीज आहेत किंवा वैशिष्ट्य आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवा. पुढे कंपोनंट्स ऑफ GIS वर MPSCमध्ये खूप वेळा प्रश्न आलेला आहे. कंपोनंट्समध्ये कोणते कंपोनंट्स येतात, कोणत्या कंपोनंट्समध्ये काय येऊ शकतं, हे त्यांनी विचारलेलं आहे. तर आता आपण बघूया कोणते कोणते कंपोनंट्स आहेत. पहिला कंपोनंट आहे हार्डवेअर. हार्डवेअर म्हणजे काय, तर आपण जो GIS तयार करणार आहे किंवा एक मॅप तयार करणार आहोत, तर त्यासाठी कोणते कोणते हार्डवेअर लागतात, तर आपल्याला जी इन्फॉर्मेशन कलेक्ट केलेली आहे त्यावर प्रोसेस करण्यासाठी प्रोसेसिंग डिव्हायसेस लागतात. त्यानंतर ती स्टोअर करण्यासाठी स्टोरेज लागतं. यानंतर डिस्प्ले युनिट लागतं. तसेच इनपुट आणि आउटपुट हे सगळे युनिट्स आपल्याला लागतात. हे सगळं हार्डवेअरमध्ये येतं. तसंच आपली ही जी सिस्टीम आहे किंवा हा जो डेटा आहे तो स्टोअर करण्यासाठी जो डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम वापरली जाते ती सुद्धा हार्डवेअरमध्ये येते. तर आपण हे झालं हार्डवेअरचे कंपोनंट्स. आता नेक्स्ट कंपोनंटकडे जाऊया. पीपल म्हणजे काय, तर बघा हे जे आपण GIS तयार करणार आहोत ते GIS कोण वापरणार आहेत, तर GIS युजर्स हे पीपलमध्ये येतात. त्याचप्रमाणे हे GIS तयार करण्यासाठीचे जे सॉफ्टवेअर इंजिनियर्स आहेत ते सुद्धा पीपलमध्ये येतात. म्हणजे या GIS रिलेटेड किंवा हे हँडल करणाऱ्या सगळ्या व्यक्ती पीपलमध्ये येतात. मग हे GIS तयार करणारे असू देत किंवा ते वापरणारे असू देत, यानंतर एन्व्हायरमेंटल सायंटिस्ट असू देत किंवा आपण पॉलिसी मेकर्स म्हणू शकतो, हे सगळेजण येतात पीपल या कंपोनंटमध्ये. यानंतर आहे सॉफ्टवेअर कंपोनंट. सॉफ्टवेअर कंपोनंट कशासाठी, बघा आपण जेव्हा GIS तयार करतो तेव्हा त्यामधला डेटा एंटर करण्यासाठी आपल्याला काहीतरी एक इंटरॅक्शन करण्यासाठी हार्डवेअर आणि पर्सन यामधला काहीतरी दुवा असायला पाहिजे आणि हा दुवा असतो सॉफ्टवेअर. मग सॉफ्टवेअर काय काय करतं, आपल्याला डेटा एंट्री करण्यासाठी एक विंडो ओपन करून देतं किंवा ते एडिटिंग करण्यासाठी, त्यानंतर मेंटेनन्स करण्यासाठी, त्यानंतर त्याचं ॲनालिसिस करण्यासाठी आपल्याला सोयीसुविधा पुरवतं, ते असतं सॉफ्टवेअर. यानंतर येतो डेटा. डेटामध्ये आपण काय म्हणू शकतो, जो काही आपण स्पेशल आणि नॉन स्पेशल डेटा घेणार आहोत आणि त्यावर प्रोसिजर किंवा प्रक्रिया करणार आहोत तो सगळा डेटा या कंपोनंटमध्ये येतो. आणि प्रोसिजर्समध्ये काय काय येतं, तर हा जो आपण डेटा तयार केलेला आहे तो आपण रिट्रीव्ह कसं करणार किंवा त्याच्यातून माहिती कसं घेणार, ॲनालिसिस कसं करणार, कोण कोण करू शकतं, त्याचा ॲक्सेस किती लोकांना असणार, हे सगळी माहिती पुरवणारी गोष्ट किंवा कंपोनंट ही प्रोसिजर्स या कंपोनंटच्या अंडर येते. तर हे आहेत 5 इम्पॉर्टंट कंपोनंट्स ऑफ GIS. GISचे कंपोनंट्स हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, यावर प्रश्न विचारलेले गेलेले आहेत. स्पेशल डेटा फॉर्मॅट्स. स्पेशल डेटा फॉर्मॅट्समध्ये आता बघा याचे 2 प्रकार येतात स्पेशल डेटाचे. एक आहे रास्टर फॉर्मॅट आणि एक आहे वेक्टर फॉर्मॅट. आता यामधला बेसिक डिफरन्स काय आहे, तर रास्टर फॉर्मॅट जो आहे तो त्यामधला डेटा हा ग्रिड्सच्या फॉर्ममध्ये दाखवला जातो. आता इथे बघा हॉटेल जे आहे यामधले वेगवेगळे पॉईंट्स आहेत. हा एक पॉईंट असेल, हा इथे आपल्याला ग्रिडच्या फॉर्ममध्ये दाखवला आहे आणि प्रत्येक सेलला काही ना काही प्रॉपर्टी असते, काही ना काही काम दिलेलं असतं, काही ना काही नाव असतं, त्याचं लोकेशन असतं. तर हे रास्टरमध्ये येतं. आणि वेक्टरमध्ये फक्त एक ग्राफ काढला आहे आणि पॉईंट आणि लाईनच्या फॉर्ममध्ये डेटा असतो. मग यामध्ये लाईन्स ज्या क्लोज झाल्या तर अशा प्रकारचे पॉलिगॉनसुद्धा तयार होऊ शकतात वेक्टर डेटा फॉर्मॅटमध्ये. तर हा बेसिक डिफरन्स आहे रास्टर आणि वेक्टरचा. आता रास्टरचा फायदा काय, वेक्टरचा फायदा काय, हे आपण पुढे जाऊन बघूया. परंतु जिथे कॉम्पॅक्ट लेवलचा डेटा पाहिजे असतो तिथे वेक्टर डेटा फॉर्मॅट वापरतात आणि जिथे सिम्पल डेटा पाहिजे असतो तिथे रास्टर डेटा फॉर्मॅट वापरतात. रास्टरला डेटा स्टोरेज खूप जास्त जातं, तसं वेक्टरला डेटा स्टोरेज जास्त जात नाही कारण तो डेटा कॉम्पॅक्ट असतो. प्रोफेशनल लेवलला वेक्टर डेटा फॉर्मॅट वापरतात आणि नॉन प्रोफेशनल लेवलला रास्टर डेटा फॉर्मॅट वापरतात. यातला डिफरन्स खूप महत्त्वाचा आहे. रास्टर आणि वेक्टर डेटा फॉर्मॅट आणि डेटा मॉडेलवर राज्यसेवा मेन्सला प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्यामुळे संयुक्त पूर्व परीक्षेला राज्यसेवा मेन्सला आत्तापर्यंत विचारले गेलेले प्रश्न जे आहेत ते एक बेस्ट रेफरन्स होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही PYQ चांगले करा. PYQवरही आपण एक व्हिडिओ घेणारच आहोत. तर हा बेसिक डिफरन्स आहे रास्टर डेटा फॉर्मॅट आणि वेक्टर डेटा फॉर्मॅटमध्ये. आता आपण याचं कंपॅरिझन बघूया या चार्टमध्ये. पहिल्यांदा दोन्हीचे आपण ॲडव्हान्टेजेस बघूया. रास्टर डेटा फॉर्म, जसं मी मगाशी म्हटलं, रास्टर मॉडेलमधला हा डेटा जो आहे तो सिम्पल डेटा स्ट्रक्चरमध्ये असतो आणि वेक्टरमधला डेटा आहे तो कॉम्पॅक्ट असतो. हा सिम्पल असल्यामुळे इझी आणि इफिशियंट आहे हँडल करायला. शिवाय
सिम्पल आहे, याला जास्त कम्पॅटिबिलिटीचे क्रायटेरिया जो असतो तो फॉलो करायची गरज नसते. हा जनरली सगळीकडे कम्पॅटिबल असतो. हाय स्पेशल व्हेरिएबिलिटी इज इफिशियंटली रिप्रेझेंटेड, कारण अगेन तो डेटा खूप सिम्पल आहे. सिम्पल फॉर ओन प्रोग्रामिंग, जसं मी म्हटलं नॉन प्रोफेशनल किंवा पर्सनल लेवलला जर प्रोग्रामिंग करायचं असेल किंवा GIS तयार करायचं असेल तर रास्टर मॉडेल आपण वापरू शकतो. सेम ग्रीड सेल्स फॉर सेव्हरल ॲट्रिब्यूट्स. आणि वेक्टरमध्ये काय, कॉम्पॅक्ट डेटा स्ट्रक्चर. जेव्हा आपल्याला खूप मोठ्या लेवलचा एखादा जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन किंवा मॅप तयार करायचा आहे तेव्हा आपण व्हेक्टर मॉडेल यूज करायला पाहिजे, कारण हे कॉम्पॅक्ट असतं. इफिशियंट फॉर नेटवर्क ॲनालिसिस, इफिशियंट प्रोजेक्शन ट्रान्सफॉर्मेशन, ॲक्युरेट मॅप आउटपुट. याची ॲक्युरेसी जास्त असते. डेटा स्टोरेज जो आहे तो कमी वापरतो, त्यामुळे आपण त्याची इफिशियन्सी जी आहे ती वाढू शकते. आता या दोन्हीचे डिसॲडव्हान्टेजेस बघूया. रास्टरचं डिसॲडव्हान्टेज काय आहे, तर इनइफिशियंट यूज ऑफ कम्प्युटर स्टोरेज. अगेन कम्प्युटर स्टोरेज जे आहे ते विनाकारण यामध्ये वाया जातं. एरर्स इन पेरिमीटर अँड शेप. एरर्स येऊ शकतात इथे, कारण नॉन प्रोफेशनल लेवलचं असतं, पर्सनल लेवलचं असतं. डिफिकल्ट नेटवर्क ॲनालिसिस, इनइफिशियंट प्रोजेक्शन ट्रान्सफॉर्मेशन्स, लॉस ऑफ इन्फॉर्मेशन व्हेन युझिंग लार्ज सेल्स, लेस ॲक्युरेट. म्हणजे रिझोल्युशन कमी झालं तर रास्टर मॉडेलमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि व्हेक्टरचे डिसॲडव्हान्टेज काय आहेत, कॉम्प्लेक्स डेटा स्ट्रक्चर. कॉम्प्लेक्स आहे, पर्सनल लेवलला आपण वापरू शकत नाही. प्रोफेशनल लेवलला किंवा मोठमोठ्या इन्स्टिट्यूटमध्येच आपण हे वापरू शकतो. डिफिकल्ट ओव्हरले ऑपरेशन, कॉम्प्लेक्स असल्यामुळे डिफिकल्ट आहे हँडल करायला. हाय स्पेशल व्हेरिएबिलिटी इज इनइफिशियंटली रिप्रेझेंटेड आणि नॉट कम्पॅटेबल विथ सॅटेलाइट इमेजरी. तर बघा, हे कॉम्प्लेक्स आहे, त्यामुळे बऱ्यापैकी याची कम्पॅटेबिलिटी जी आहे ती ॲडजस्ट करायला प्रॉब्लेम येतात आणि बऱ्यापैकी ठिकाणी हे नॉन कम्पॅटेबल असतं, स्पेशली सॅटेलाइट इमेजरीमध्ये. आता सिक्वेन्स ऑफ GIS ॲक्टिव्हिटीज म्हणजे या अंडर काय येतं, तर आता समजा आपल्याला एखादं जॉग्राफिकल इन्फॉर्मेशनचा मॅप तयार करायचा मोठा, तर तो आपण कसा करणार आणि त्यामध्ये कोणत्या गोष्टी ज्या आहेत त्या येतात किंवा कोणती प्रोसिजर जी आहे ती फॉलो करावी लागते ती आता बघूया आपण. पहिली स्टेज काय असणार, आता आपल्याला मॅप तयार करायचा आहे. तर आपण बघितलं सुरुवातीलाच मॅप तयार करण्यासाठी किंवा GIS साठी महत्त्वाचं काय असतो, तर स्पेशियल डेटा. तर त्यामुळे आपल्याला पहिली गोष्ट असणार आहे स्पेशियल डेटा इनपुट. तर स्पेशियल डेटा इनपुट म्हणजे काय, जो स्पेस रिलेटेड डेटा आहे त्या डेटाचं कलेक्शन करायचं आणि तो आपल्या सॉफ्टवेअरमध्ये त्याचं इनपुट द्यायचं. त्यातली स्केल जी आहे ती ठरवायची आणि मग डेटा स्टोरेजच्या थ्रू आपण त्याचा वापर करायचा. आणि याचा सेकंड स्टेप जी इथे दिलेली आहे की एंटरिंग ऑफ ॲट्रिब्यूट डेटा. ॲट्रिब्यूट डेटा म्हणजे काय, तर डेटा अबाउट डेटा, हे लक्षात ठेवा. तर कुठल्या डेटाची माहिती असते यामध्ये, स्पेशल डेटा जो आहे त्याची एक्स्ट्राची माहिती जी नॉन स्पेशल आहे ती ॲट्रिब्यूट डेटामध्ये येते. आता हे सिम्प्लिफाय करण्यासाठी मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते. समजा आपण एखादा रोडला मॅपवर लोकेट करायचं आहे, तर रोडचं जे डिरेक्शन आहे किंवा तो रोड कुठून कसा जाणार आहे हे जे आपण सांगतो तो असतो स्पेशल डेटा. आता हा रोड समजा असा जाणार आहे, तर हा झाला स्पेशल डेटा. परंतु त्याची विड्थ किती असणार आहे किंवा त्याची लेंथ किती असणार आहे आणि त्यावर ट्रॅफिक किती असू शकतं हे जेव्हा आपण सांगतो आणि त्याच्या सरफेसचा टाईप कसा असणार आहे हे जेव्हा आपण सांगतो, तो झाला ॲट्रिब्यूट डेटा किंवा नॉन स्पेशल डेटा. तर सेकंड स्टेज ही असते, आपण पहिल्यांदा स्पेशल डेटा एंटर करतो सॉफ्टवेअरमध्ये आणि त्यानंतर ॲट्रिब्यूट डेटा म्हणजे डेटा अबाउट स्पेशल डेटा जो आहे तो एंटर करतो. यानंतर येतं डेटा व्हेरिफिकेशन अँड एडिटिंग. आपण जो डेटा एंटर केला आहे तो प्रोसेस त्यावर करण्याआधी आपल्याला त्याचं व्हेरिफिकेशन करायला पाहिजे, जेणेकरून तो ॲक्युरेट आहे की नाही ते बघायला पाहिजे. त्यामध्ये जर काही फॉल्ट्स असतील तर ते काढले पाहिजेत आणि ते झाल्यावर मग त्याचं किंवा ते काढण्यासाठी त्याचं एडिटिंग करणं, ही तिसरी स्टेज असते, डेटा व्हेरिफिकेशन अँड एडिटिंग. यानंतर येतं स्पेशल अँड ॲट्रिब्यूट डेटा लिंकेजेस. म्हणजे बघा, आता आपण पहिल्या 2 स्टेजमध्ये वेगवेगळ्या स्टेजमध्ये हे डेटा एंटर केले. पहिल्यांदा स्पेशल डेटा एंटर केला आणि मग ॲट्रिब्यूट डेटा एंटर केला, पण यांचं लिंकेज झालं पाहिजे, म्हणजे ते प्रॉपरली एकमेकांशी लिंक झालं पाहिजे. आता याचं एक्झाम्पल मी सांगू शकते. आता बघा, आपल्याला समजा 5 राज्यांचा मालन्यूट्रिशनचा डेटा हा एंटर करायचा आहे आणि मालन्यूट्रिशन कुणाचं बघायचं आहे, तर 10 वर्षापेक्षा लहान असणाऱ्या मुलांचं मालन्यूट्रिशन बघायचं आहे. तर आपण पहिल्यांदा काय देणार, स्पेशल डेटा देणार, जसे की त्या 5 राज्यांची नावं देणार, महाराष्ट्र, गुजरात एटसेट्रा, अशी 5 राज्यांची नावं एका साईडला दिली. हे झालं स्पेशल डेटा, पहिली स्टेज झाली. आणि दुसरी स्टेज काय आहे, मग त्या राज्यातलं मालन्यूट्रिशनचा रेट, म्हणजे हा झाला ॲट्रिब्यूट डेटा, हा दुसऱ्या स्टेजमध्ये दिला. आणि चौथ्या स्टेजमध्ये काय केलं, यांचं लिंकेज केलं. पहिल्यांदा या डेटाचं व्हेरिफिकेशन केलं की आपण एंटर केलेला डेटा बरोबर आहे का. मग चौथ्या स्टेजमध्ये काय केलं की ज्या त्या राज्याचा आकडा ज्या त्या राज्याच्या समोर आहे का ते बघितलं, म्हणजेच स्पेशल अँड ॲट्रिब्यूट डेटा लिंकेजेस प्रॉपर आहेत का हे आपण बघितलं. म्हणजे आता यामध्ये जर घोळ झाला, समजा एका राज्याचा डेटा दुसऱ्या राज्याला गेला किंवा असं काही झालं, तर जेव्हा आपण मॅपवर ते लोकेट करतो डेटा,
तेव्हा गडबड होऊ शकते आणि मिसइन्फॉर्मेशन मिळू शकते लोकांना. तर असं होऊ नये म्हणून हे लिंकेज होणं प्रॉपर गरजेचं आहे आणि त्यामुळे ही स्टेज ही सिक्वेन्स ऑफ GIS ॲक्टिव्हिटीजमधली सगळ्यात महत्त्वाची स्टेज आहे. आणि यानंतर येतं मग आता हे डेटा लिंक वगैरे करून झालं तर मग आता आपला मॅप तयार झाला. मग मॅप तयार झाल्यावर तो युजर्सना अवेलेबल होतो आणि मग आपण त्याचं ॲनालिसिस करू शकतो की जेणेकरून मालन्यूट्रिशनचा रेट कुठल्या राज्यामध्ये जास्त आहे, कुठल्या राज्यामध्ये कमी आहे, किंवा त्याचा असेंडिंग ऑर्डर डिसेंडिंग ऑर्डर लावणं, ही जी परतची आपण प्रोसिजर आहे किंवा ॲनालिसिस करणं आहे हे आपण 5व्या स्टेजमध्ये येतं. आय होप सिक्वेन्स ऑफ GIS ॲक्टिव्हिटीज तुम्हाला समजलं असेल. जर नसेल समजलं तर आणखी एकदा रिपीट करा आणि काही क्वेश्चन्स असल्यास तुम्ही ते विचारू शकता कमेंट्समध्ये. तर आपलं GIS अशा पद्धतीने झालेलं आहे कंप्लीट. यामध्ये तुम्हाला काही डाऊट्स आला तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये मेन्शन करा, त्याचे मी आन्सर्स देईन. पुढे आहे आपण GISचाच एक पार्ट असणारा छोटासा, यावरही क्वेश्चन्स विचारतात. MPSCमध्ये राज्यसेवेमध्ये विचारले गेलेले आहेत, कंबाईनमध्येही विचारले जाऊ शकतात. ते म्हणजे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम. आता हे काय आहे तर एखाद्या वस्तूची अवकाशची जी दिशा आहे किंवा ती सध्या कुठे आहे, कुठल्या दिशेने चालले, त्याचं लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड म्हणजे अक्षवृत्त रेखावृत्त हे सांगणं म्हणजे येतं GPS किंवा ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम. तर मग आता हे काम कसं करतं? GPS हे नेव्हिगेशन सिस्टीमचं एक्झाम्पल आहे आणि हे अमेरिकेने डेव्हलप केलेलं असून पूर्ण जगाला ते मोफत उपलब्ध करून दिलेलं आहे. आपण गुगल मॅप्सच्या थ्रू हेच यूज करतो. यासाठी मिनिमम 4 उपग्रह जे आहेत ते लागतात. GPSची कार्यपद्धती ही 3 मुख्य भागामध्ये विभागलेली असते. कोणते 3 सेगमेंट असतात त्यामध्ये? स्पेस सेगमेंट, कंट्रोल सेगमेंट आणि युजर सेगमेंट. तर हे कशा पद्धतीने आहे ते आपण बघूया या डायग्राममध्ये. इथे बघू शकता आपण स्पेस सेगमेंटमध्ये काय येतं, वेगवेगळे सॅटेलाइट्स येतात. युजर सेगमेंटमध्ये GPS रिसिव्हर, समजा म्हणजे आपण एखादा मॅप लावलाय आणि जातोय कुठल्या तर गावाला, तर ती झाली युजर सेगमेंट, म्हणजे युजर जो पार्ट यूज करतो ती झाली युजर सेगमेंट. आणि कंट्रोल सेगमेंट म्हणजे सॅटेलाइटकडून आलेल्या डेटावर जिथे कंट्रोल ठेवला जातो ती झाली GPSची कंट्रोल सेगमेंट. म्हणजे GPSला हे 3 सेगमेंट्स आहेत, हे लक्षात ठेवा. GPS सारखंच भारतातही नेव्हिगेशन सिस्टीम आहे, त्याला गगन आणि नाविक असं म्हणू शकतो आपण. तर या 2 वेगवेगळ्या नेव्हिगेशन सिस्टीम कशासाठी आहेत? या दोन्हीचे पर्पज हे वेगवेगळे आहेत. पहिला आहे नाविक. नाविक म्हणजेच नेव्हिगेशन विथ इंडियन कॉन्स्टेलेशन. तर यामध्ये एकूण 7 उपग्रह आहेत, त्यातले 3 भूस्थिर आहेत आणि 4 जे आहेत ते जिओसिंक्रोनस आहेत. भूस्थिर म्हणजे जे 36,000 किलोमीटर उंचीवर असतात आणि जे पृथ्वीच्या गतीने त्यांचं म्हणजे भ्रमण जे आहे ते होत असतं. आणि जिओसिंक्रोनस जे आहेत त्यांचं भ्रमण हे पृथ्वीच्या गतीने होत नसतं. पुढे आता हे नाविक जे आहे ते 2 प्रकारच्या सर्व्हिसेस देतं, स्टँडर्ड पोझिशनिंग सर्व्हिस आणि रेस्ट्रिक्टेड सर्व्हिस. स्टँडर्ड पोझिशनिंग सर्व्हिस म्हणजे आपण जसं गुगल मॅप यूज करतो GPSचं अमेरिकेचं, तसं गगनच्या नाविकच्याकडून एक पोझिशनिंग सर्व्हिस जी आहे ती कॉमन युजर्ससाठी उपलब्ध करून दिलेली आहे, तिला आपण स्टँडर्ड पोझिशनिंग सर्व्हिस म्हणतो. आणि रेस्ट्रिक्टेड सर्व्हिस जी आहे ती आर्मी, BSF किंवा BRO यांसारख्या इंटेलिजन्स संस्थांना दिली जाते, ही कॉमन युजर्सना अवेलेबल नसते. यानंतर असंच एक एक्झाम्पल आहे गगन. गगन म्हणजे GPS एडेड जिओ ऑगमेंटेशन नेव्हिगेशन. हे इस्रो, DRDO आणि एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया या तिघांनी मिळून जे आहे ते डेव्हलप केलेलं आहे. आणि यामध्ये GSAT-8 आणि GSAT-10 या 2 सॅटेलाइट्सचा वापर होतो. जसं अमेरिकेचं GPS आहे तसं जगभरातल्या वेगवेगळ्या देशांनी स्वतःची नेव्हिगेशन सिस्टीम जी आहे ती तयार केलेली आहे आणि त्यांची आपण माहिती घेणार आहोत. यावर MPSCने खूपदा प्रश्न विचारलेले आहेत की या देशाची नेव्हिगेशन सिस्टीमचं नाव काय आहे किंवा जोड्या लावा अशा पद्धतीचे. तर सगळ्यात आधी आपण बघणार आहोत USAच्या नेव्हिगेशन सिस्टीमचं नाव काय आहे? नॅव्हस्टार. ठीक आहे. यानंतर रशियाचा आहे ग्लोनास. भारताचा आहे IRNSS म्हणजेच इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम. याचंच नाव आत्ता नाविक झालेलं आहे. गॅलिलिओ जी आहे ती युरोपियन युनियनचं आहे नेव्हिगेशन सिस्टीम. बेडौ जी आहे ती चायनाची आहे आणि QZSS जी आहे ती जपानची आहे. तर या जगभरातल्या वेगवेगळ्या नेव्हिगेशन सिस्टीम्स आहेत, या पाठ करून ठेवा. यावर अजूनही परत क्वेश्चन्स येऊ शकतात. आणि कंबाईनला आता सगळ्यात पहिल्यांदाच अशी वेळ आहे की रिमोट सेन्सिंग GISचा अभ्यास आहे आणि त्यामुळे बेसिक लेवलचे क्वेश्चन्स हे येणारच आहेत आणि ते पर्टिक्युलरली आपल्याला राज्यसेवा मेन्समधून रिपीट झालेले दिसतील. तर ते PYQ चांगले करा. इथे आपला GISचा व्हिडिओ जो आहे तो कंप्लीट झालेला आहे. आय होप तुमच्या बऱ्याच कन्सेप्ट्स क्लिअर झाले असतील. तुम्हाला काही डाऊट्स असतील तर त्या तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकता. फील फ्री टू एक्सप्रेस. थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.